मग 1 ते 2 महिने व्हायला मी ब्लॉग बरोबर टाकले. आमच्या घरात 3 माकड आहेत. त्याच्यातला सर्वात छोटा माकड आहे. तो खूपच ओलवणे आहे. ब्लॉग वाईज करायला घेतला ती खडखड आणि धडधड. तेवढ्यातच आमचा पांडू चारा खायला आला आणि तेवढ्यातच वायरमॅन तारिक पण आला. मग त्याला कूलर बनवायला सांगितलं आणि आमच्या गोठ्यातला पंखा पण फिरत नव्हता. मग ते पण त्याला बनवायचं होतं. तारिकने कूलर बनवायला घेतला. मग मी पण ब्लॉग वाईज करायचं सोडून कूलर कसा बनवतो हे बघायला लागले. म्हणजे दुसऱ्यांदा बिघडला तर मी बनवू शकेन. तसं तर थोडं इलेक्ट्रिशियन मला पण येतोय. पण तरी पण बघितल्याने अजून चांगलं माहिती होईल की कशी वायर, कोणती वायर कशी जोडायची. आणि आईने रानातून कान आणले होते. मग त्याची आईने वली करायला बसली होती. आईने कान एवढे मोठे आणले होते की कोयत्याने चिरायला लागले. आईने कान चिरून राखेमध्ये त्यांना लोळवून ठेवला होता. आईने संध्याकाळी मस्त नाश्त्याला वली करायला घेतलेत आणि तारिक वायरमॅनने कूलर बनवला आणि गोठ्यातला पंखा घेतला बनवायला. आमच्या बकऱ्यांना पंखा लागतोय. पंख्याच्या हवेत मस्त झोपतात. पंखा खराब झालाय म्हणून पांडू आमचा दररोज ओरडत होता की आमचा पंखा बनवा. पंखा तर आता मस्त फिरायला लागला. मोबाईल ठेवला आणि बाजूला मनीम्यावाली तोंड बघायला की कशी दिसते म्हणून. तसं नाही तर आमच्या घरात उंदरं आहेत. ते आले शिकार करायला. जेवढी चालाक ती आहे त्याहून चापड उंदरं आहेत. तिच्या पंज्यात सापडणार नाही म्हणून बसून विचार करते की काय करावं. प्राण्यांचा किती चांगल्यानं आंघोळ नाही करत तरी पण सुंदर किती पांढरे दिसतात. आमच्या घरात एकही मांजर पाळलेला नाही तरी पण ती उंदरांच्या वासाला येतातच. घरात धूर होईल म्हणून आईने चूल गोठ्यामध्ये केली आहे वली शिजवायला. आईने वलीमध्ये कोळसा आणि राखेमध्ये शिजवून आणि स्वच्छ पाण्यात धुवून मग मिठाच्या पाण्यात परत शिजवायची. मग जाऊन वली होते आणि पळसाच्या पानावर वली खायची.